नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्राचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात किचकट टॉपिक कोणता असेल तर तो आहे वृष्टी। ज्यावेळेस आपण पूर्वपरीक्षा आणि ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षेचा विचार करतो त्यावेळेस हवामानशास्त्रावर आलेले सर्वाधिक प्रश्न हे या वृष्टी टॉपिकवर आलेले आहेत हे लक्षात घ्या। त्यामुळे या वृष्टी टॉपिकला सविस्तर अभ्यासणं गरजेचं आहे। या सेक्शन मध्ये आपल्याला फॅक्च्युअल घटकांपेक्षा कन्सेप्च्युअल गोष्टी जास्त आढळतात। वृष्टी काय असते तर वातावरणामध्ये जे काही अतिरिक्त बाष्प आहे ते सांद्रीभवन किंवा संप्लवन होऊन जलबिंदू किंवा हिमकणांच्या स्वरूपात खाली पडतं। वातावरणातील अतिरिक्त बाष्प जलबिंदू किंवा हिमकणांच्या स्वरूपात खाली पडण्याची प्रक्रिया म्हणजे वृष्टी होय। पण या वृष्टीची प्रक्रिया समजून घेत असताना आपल्याला दोन टप्प्यात समजून घ्यावी लागते। पहिला टप्पा आहे वातावरणामध्ये ढगांची निर्मिती कशी होते एक, आणि दुसरी गोष्ट या ढगांपासून वृष्टीची प्रक्रिया, मग ते पाऊस, गारांचा पाऊस, हिमवृष्टी कशा प्रकारे उद्भवते ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। सो त्याचा आपण आढावा वेगात घेणार आहोत या आपल्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन सेशन मध्ये। सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बाष्पाचं अस्तित्व जाणवतंय। पृथ्वी या ग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि विशेषतः भूपृष्ठालगतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबरामध्ये आपल्याला बाष्पाचं अस्तित्व जाणवतंय। का आहे हे बाष्प तर या वातावरणामध्ये आपल्याला जमिनीवरील पाण्याचं बाष्पीभवन होऊन बाष्पाची निर्मिती झालेली आढळते। इतकंच नाही तर या वातावरणाचं वैशिष्ट्य काय तर या वातावरणामध्ये H2O म्हणजे पाणी हा घटक तीनही अवस्थांमध्ये आढळतो। सूक्ष्म जलबिंदू, सूक्ष्म हिमकण आणि बाष्प या स्थायू, द्रव, वायू तीनही अवस्थांमध्ये आपल्याला H2O अस्तित्व आढळतं आणि हे अस्तित्व एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत सहज रूपांतरित होत असतं। म्हणजे बाष्पाचं रूपांतर जलबिंदूचं हिमकणात, हिमकणाचं जलबिंदू वगैरे तापमानातील थोड्याफार बदलामुळे ही प्रक्रिया होत असते। सो आपण आता बघूयात त्याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे। बाष्पीभवन काय असतं? बाष्पीभवन की ज्या क्रियेमुळे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं त्याला आपण म्हणतोय बाष्पीभवन। संप्लवन काय असतं तर बाष्पाचं रूपांतरण, बाष्प थंड झालं की थेट हिमकणात होत असतं, त्याला आपण म्हणतोय संप्लवन किंवा सबलिमेशन। त्यानंतर या आपल्या वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे त्या बाष्पास आपण त्या हवेची आर्द्रता असं संबोधतो किंवा ह्युमिडिटी। हवेतील बाष्पाच्या प्रमाणास त्या हवेची आर्द्रता असं म्हणतात। या वातावरणाला हे बाष्प मिळतंय कुठून तर समुद्रामधील पाण्याचं बाष्पीभवन होतंय, जमिनीवर खंडावर जे काही जलाशय आहेत त्यामधील पाण्याचं बाष्पीभवन होतंय, मृदेमध्ये जो काही ओलावा आहे त्याचं बाष्पीभवन होतंय। इतकंच नाही तर सजीवांच्या शरीरामध्ये जे काही पाणी आहे ते बाष्पाच्या स्वरूपात बाष्पीभवन होऊन बाहेर पडत असतं। सो अशा सर्व स्रोतांमधून बाष्पीभवन होतं आणि वातावरणाला हे बाष्प मिळतंय आणि वातावरणाची आर्द्रता निर्माण होते। या आर्द्रतेचं प्रमाण सर्वत्र वेगवेगळं असतंय। किनाऱ्यालगत गेलात तर आर्द्रता जास्त आहे, खंडांतर्गत आलात तर आर्द्रता कमी आहे, समुद्रावर गेलात तर आर्द्रता खूप जास्त आहे। ही जी आर्द्रता आहे त्या आर्द्रतेबाबत आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे की जी लक्षात घेणं गरजेचं आहे। एखाद्या ठिकाणची हवा जास्तीत जास्त किती बाष्प धारण करू शकते? ती जे काही जास्तीत जास्त बाष्प धारण करू शकते त्याला त्या हवेची आपण बाष्प धारण क्षमता असं म्हणतो। हवेने जर का तिच्या बाष्प धारण क्षमते एवढं बाष्प धारण केलं म्हणजे हवेची जी काही बाष्प धारण क्षमता आहे तेवढं बाष्प जर हवेने धारण केलं तर त्या हवेला आपण संबोधणार आहोत बाष्प संपृक्त हवा, सॅच्युरेटेड, मॉइश्चर सॅच्युरेटेड एअर। आणि जर का त्या हवेने धारण केलेलं बाष्प तिच्या बाष्प धारण क्षमतेपेक्षा कमी असेल तर त्या हवेला आपण काय म्हणणार? बाष्प असंपृक्त हवा, मॉइश्चर अनसॅच्युरेटेड एअर। आता ही जी बाष्प धारण क्षमता आहे ती प्रत्येक वेळेस एखाद्या ठिकाणी फिक्स असते का, निश्चित असते का? तर तसं नाहीये। हवेने किती बाष्प धारण केलं जाऊ शकतं या गोष्टीवर त्या हवेचं आकारमान आणि सर्वात महत्त्वाचं त्या हवेचं तापमान परिणाम करत असतं। हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेचं तापमान परस्परांशी समप्रमाणात आहे। म्हणजे हवेचं तापमान वाढलं की तिची बाष्पधारण क्षमता वाढते, हवेचं तापमान कमी झालं तिची बाष्पधारण क्षमता कमी होते। हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण वृष्टीची प्रक्रिया समजण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे।
जेव्हा जेव्हा हवेचं तापमान कमी होत जातं त्यावेळेस हवेची बाष्पधारण क्षमता काय होत जाते, कमी होत जाते. आता पुढे आपण काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊयात. आर्द्रतेचे प्रकार. आपण ज्यावेळेस हवेमधील बाष्पाच्या प्रमाणाचा विचार करतो, त्या आर्द्रतेचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला या आर्द्रतेचे प्रकार दिसतात. कोणते आहेत ते? निरपेक्ष आर्द्रता ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, विशिष्ट आर्द्रता स्पेसिफिक ह्युमिडिटी आणि सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे काय आहे मी साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो. निरपेक्ष किंवा ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे एखाद्या ठिकाणी उपस्थित असलेलं बाष्प आपण सांगतो. म्हणजे समजा एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊ की या रूम मध्ये जी काही हवा आहे त्या हवेमध्ये असलेल्या बाष्पाबद्दल मी विधान करतोय की या रूम मध्ये 80 ग्रॅम बाष्प आहे. सो ती झाली ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, निरपेक्ष आर्द्रता. विशिष्ट किंवा स्पेसिफिक ह्युमिडिटी मध्ये मी काय सांगतोय त्याच परिस्थितीबद्दल बोलतोय मी. पण आता मी काय म्हणतोय, या रूम मधल्या 1000 ग्रॅम हवेमध्ये 80 ग्रॅम बाष्प आहे. सो किती हवेत किती बाष्प आहे हे सांगितलं की ती काय झाली विशिष्ट आर्द्रता. आणि मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, सापेक्ष आर्द्रता काय असते, तर नीट लक्षात घ्या. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय आहे, तर एखाद्या ठिकाणच्या हवेचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि त्या हवेची बाष्पधारण क्षमता म्हणजे उपस्थित बाष्प भागिले बाष्पधारण क्षमता, ह्या गुणोत्तराला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. जर समजा या रूमची बाष्पधारण क्षमता आहे 100 आणि उपस्थित बाष्प आहे 80, तर ते गुणोत्तर उपस्थित बाष्प भागिले बाष्पधारण क्षमता म्हणजे 80 भागिले 100, त्याला आपण 100 ने गुणणार पर्सेंटेज मध्ये मांडण्यासाठी. सो 80 भागिले 100 गुणिले 100 काय उत्तर आलं, 80%. ज्या वेळेस एखाद्या ठिकाणची हवा बाष्प संपृक्त होते त्यावेळेस त्या हवेमध्ये उपस्थित बाष्प आणि बाष्पधारण क्षमता सेम होतं आणि मग त्यावेळेस तिची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय होते 100%. सो नीट लक्षात ठेवा, हवा बाष्प संपृक्त झाली का तिची सापेक्ष आर्द्रता काय असणार आहे, 100% असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, या वातावरणामधल्या आर्द्रतेचं मोजमाप आपण कशा प्रकारे करतो, तर त्यासाठी आपण आर्द्रता मापक हायग्रोमीटर वापरतोय. तसंच ओल्या आणि कोरड्या फुग्याचा तापमापक वेट अँड ड्राय थर्मोमीटर वापरतोय. आर्द्रता लेखक हायग्रोग्राफ याच्या सहाय्याने सुद्धा आपण आर्द्रता मोजत असतो. हे क्वचित प्रसंगी विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा ते. आता पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, दवांक किंवा दवबिंदू किंवा ड्यू पॉइंट. ड्यू पॉइंट काय आहे, तर हे एक तापमान असतं. ज्या तापमानाला एखाद्या ठिकाणची हवा बाष्प संपृक्त होते त्या तापमानाला त्या हवेचा काय म्हणणार आपण, ड्यू पॉइंट. हे तापमान अत्यंत महत्वाचं आहे कारण या तापमानाला हवा काय झाली, बाष्प संपृक्त झाली. म्हणजे त्या हवेने धारण केलेलं बाष्प आता किती आहे, तिच्या बाष्पधारण क्षमते एवढं आहे. आता जर का त्या संबंधित हवेचं तापमान या दवांक तापमानापेक्षा खाली आलं तर तिची बाष्पधारण क्षमता आणखी कमी होते, पण तिच्याकडचं उपस्थित बाष्प काय असणार आहे, जास्त. म्हणजे जर हवेचं तापमान दवांक तापमानापेक्षा खाली आलं, आय रिपीट, हवेचं तापमान दवांक तापमानापेक्षा खाली आलं तर त्या हवेकडे काय निर्माण होते, अतिरिक्त बाष्पाची स्थिती निर्माण होते. या अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर जलबिंदू किंवा हिमकणात होतं आणि मग त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय, सांद्रीभवन. बघा इथे आपण पुढे ते नमूद केलेलं आहे. सांद्रीभवन काय आहे, दवबिंदू किंवा दवांक तापमानाच्या खाली हवेचं तापमान गेल्यास ती हवा आवश्यकते एवढे बाष्प धारण करून अतिरिक्त बाष्प जे आहे त्याचं काय होणार आहे, जलबिंदू किंवा हिमकणात रूपांतर होतं. त्यालाच आपण म्हणतोय सांद्रीभवन. या सांद्रीभवनाचे काही प्रकार आहेत, जसं की दव जे आपण हिवाळ्यात अनुभवतो, दव पडणे किंवा दवबिंदू, धुके, हिमतुषार किंवा दहिवर ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रॉस्ट असं म्हणतो, आणि त्यानंतर आहे राईम. क्लिअर. प्लस अजून एक महत्वाचं आहे ढग किंवा मेघ. हे 5 नैसर्गिक प्रकार आहेत सांद्रीभवनाचे. 6वा एक आहे जो प्रदूषणाचा परिणाम आहे, त्याला आपण म्हणतोय धुरके. सो या 6च्या 6 सांद्रीभवनाच्या प्रकारांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.